माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे काळीज पिळवून टाकणारी घटना घडली आहे। पाण्यात बुडून 3 जणांचा मृत्यू झाल्याने गावभर हळहळ व्यक्त केली जात आहे। या दुर्घटनेत आईसह 2 चिमुकल्या लेकरांचा मृत्यू झाला। 2 मुलांसह कपडे धुण्यासाठी तलावात गेलेल्या महिलेचा तलावातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील खडकी येथे घडली। वैशाली घोडके वय वर्ष 35, श्रेया घोडके वय वर्ष 12, सोहम घोडके वय वर्ष 10 अशी मृतांची नावे आहे। वैशाली अनिल घोडके या दोन्ही चिमुकले घेऊन सायंकाळी कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या। वैशाली घोडकेसोबत त्यांचे 2 चिमुकले मुलेही होते। कपडे धुण्यासाठी घरात शेजारी असलेला तलावाकडे ते गेले असता परंतु ते परत आल्याच नाही। मजुरीचे काम करणारा पती बाग छाटण्याचे काम करून घरी आल्यानंतर पहिले असता पत्नी व दोन्ही मुले दिसून आले नाही। पती अनिल घोडक्याने आजूबाजूच्या शेजारकडे विचारणा केली। त्यांनी कपडे धुण्यास गेल्याचे सांगितले। त्यानंतर त्यांनी मनात भीती निर्माण झाली। इतक्या वेळ का लागत असेल म्हणून ते शोधायला गेले। तलावाच्या परिसरात शोध घेतला असता कपडे धुण्याचे साहित्य तलावाशेजारी आढळून आले। दोन्ही मुले आणि पत्नी दिसून आले नाही। रात्री 10च्या दरम्यान वैशालीचा मृतदेह पाण्यात तरंगत वर आला। शनिवारी सकाळी घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून रेस्क्यू टीमच्या पथकाने शोध घेतला असताना त्या दोन्ही मुलांचा मृतदेह सापडला। 3 मृतदेह पाहून नातेवाईकांनी हंबरडा फोडला असून तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। तिघांच्या अकाली निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।